ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानात् चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणललिता श्रीविशाखान्विता च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानंद माधवम श्री चैतन्येश्वर। हरे कृष्ण। प्रभूजी आवाज येतोय व्यवस्थित? हो हो हरे प्रभूजी. कृष्ण। येतोय येतोय आवाज येतोय. ओके. तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे आणि आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. विशेष करून विठ्ठलानंद प्रभूजी आणि मधुरगड प्रभूजींचे विशेष करून धन्यवाद आहेत. कारण की त्यांनी माझ्या जे शुद्धीकरणासाठी मला ही सेवा दिली, मला ही सेवा प्रदान केली आणि विशेष करून विषय पण त्या अनुषंगानेच सांगितला की वैष्णव सेवा. मधुरगौर प्रभूजी सांगत होते की मागच्या सेशनला नामरुची झालेला आहे ना, नामरुची. तर आज आपण वैष्णव सेवा या विषयावरती काही चर्चा करणार आहोत. तर ह्या विषयावरती मी जे काही सांगत आहे ते आपल्याच वरिष्ठ वैष्णवांकडून किंवा वरिष्ठ आचार्यांकडून श्रवण केलेलं आहे आणि त्यांनी ज्या काही नोट्स वगैरे दिल्या होत्या त्या नोट्स वगैरे बघून मी आज आपल्या समोर ते सर्व सांगणार आहे. तर यातून जेवढा तुम्हाला फायदा होतोय तेवढाच मी पण फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की जेवढं ते असं नाही की ह्या ज्या काही मी ऐकलेलं आहे ते सगळं मला पण तेवढंच ऍप्लिकेबल आहे. असं नाही की ते माझे स्वतःचे साक्षात्कार आहेत, त्या वरिष्ठ भक्तांचे वरिष्ठ वैष्णवांचे ते सगळे साक्षात्कार आहेत. ते आपण चर्चा करूया जे माझ्या देखील शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे. तर मी ऐकत होतो की भगवद्गीता जे आहे, भगवद्गीता जे 18 अध्याय आहेत आणि भगवंत शेवटी सांगतात भगवद्गीतेच्या शेवटी की सर्व धर्मान परित्यज्य. अशा प्रकारे भगवद्गीतेचा शेवट होतो की हे अर्जुन तुम्ही काय करा, सर्व प्रकारचे धर्म तुमचे त्याग करून काय करा, माम एकम शरणम व्रज. भगवान सांगतात की अर्जुन मला शरण आहे, म्हणजे शरणागतीच्या स्टेपला येऊन भगवद्गीता संपते. त्यानंतर भागवतम सुरू होतं. असं म्हणलं जातं की प्रभुपाद म्हणायचे की भगवद्गीता हे काय आहे, आपलं ग्रॅज्युएशन आहे. भागवतम हे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि चैतन्य चरितामृत आहे पीएचडी. तर तिथून पुढे चैतन्य चरितामृत जेव्हा आपण बघतो तेव्हा चैतन्य चरितामृत मध्ये भागवत मध्ये नाम संकीर्तन. तर भगवंतांच्या नाम संकीर्तनावरती भागवतम जे आहे ते सर्व भागवतम बेस आहे. भगवद्गीता शरणागती शिकवते आणि भागवतम जे आहे ते नाम संकीर्तन. आणि त्याच्या पुढे जे चैतन्य चरितामृत आहे ते मात्र विशेष करून आपल्याला वैष्णव सेवा याचा बेस शिकवते. जसं चैतन्य महाप्रभूंनी 3 मुख्य तत्वे सांगितली होती, ज्याच्यामध्ये प्रथम आहे नामरुची, त्याच्यानंतर आहे वैष्णव सेवा आणि त्यानंतर आहे जीवदया. तर हे 3 आपण काय म्हणू शकतो स्टेप आहेत. सुरुवातीला नामरुची, त्याच्यानंतर वैष्णव सेवा आणि त्याच्यानंतर जीवदया. जसं आपण बघू शकतो की आपण वारंवार
म्हणतो की नामामध्ये रुची निर्माण व्हायला पाहिजे, किंवा जप करायला पाहिजे, भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे, नामाचं उच्चारण केलं पाहिजे. तर हे नामरुची बेसिक आहेत, प्राथमिकता नामरुचीला आहे. कारण की नामरुचीने काय होणार, आपलं जे हृदय आहे ते शुद्ध होणार, चेतो दर्पण मार्जन होणार. नामाश्रयाने नाम घेऊन घेऊन आपलं चेतो दर्पण होणार, आणि मग आपण ह्या वैष्णव सेवेच्या स्टेपला पात्र होऊ शकतो. जसं आपण लगेच वैष्णव सेवेला का हे करू शकत नाही, कारण की जोपर्यंत आपण हृदय शुद्धी होणार नाही तोपर्यंत आपण वैष्णव सेवेमध्ये काही अपराध देखील करू शकतो. म्हणून नामरुची हे प्रथम सिद्धांत सांगितलेला आहे. वैष्णव सेवा ह्या स्तरामध्ये आपण मग जे काही भगवंतांचे भक्त आहेत त्यांची सेवा करू लागतो. आणि त्याच्यामध्ये मग असं होतं की आपण आणि वैष्णव असं रिलेशन निर्माण होतं, आणि हे झाल्यानंतर ह्याच्यापर्यंतच सीमित न राहता, आपल्याला ह्याच्यापर्यंतच मर्यादित न राहता, त्याच्यानंतर आपण जीवदया म्हणजे परत संपूर्ण जीवांप्रती दया अर्पण करणं, हा सिद्धांत आहे. तिसरी स्टेप ही आहे. जसं आपण बघू शकतो की आपल्या शास्त्रांमधले सगळे मोठे भक्त असतील, वैष्णव असतील किंवा आचार्य असतील, इव्हन आपण प्रभुपादजींचं पण उदाहरण बघू शकतो की 70व्या वर्षी प्रभुपाद राधा दामोदर मंदिरात सेवा करत राहू शकले असते, एकदम छान भजन करत वृंदावन वास करत वृंदावनमध्ये राहू शकले असते. पण मग प्रभुपाद का नाही तिथे थांबले, तर जीवदया, वैष्णव सेवा नंतर जीवदया, सर्व जीवांप्रती दया, हा भाव घेऊन प्रभुपाद वृंदावन सोडले आणि राधा दामोदरांना हृदयात घेऊन अमेरिकेमध्ये पोहोचले. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण बघू शकतो की जे महान वैष्णव असतात ते ह्या शेवटच्या जीवदयाला पण खूप महत्व देतात, कारण की ही खरोखर महत्वपूर्ण गोष्ट आहे. जसं आपण म्हणू शकतो की काही गोष्टी आपल्या भक्तीमध्ये अडथळा निर्माण करणार असतात, आणि काही गोष्टी असतात त्या आपल्याला भक्तीमध्ये खूप प्रगती करण्याला सहाय्यक होतात. एकदम शॉर्टकट ज्याला म्हणतो आपण भक्तीमध्ये, तो शॉर्टकट निर्माण होऊ शकतो जर आपण वैष्णव सेवेमध्ये गंभीर होऊ तर. आता मग प्रश्न येतो की वैष्णव कोणाला म्हणायचं. तर महाप्रभूंचीच एक लीला आहे, ज्याच्यामध्ये महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये निवास करत असताना नवद्वीपवासी काही भक्त रथयात्रेच्या वेळेस जगन्नाथपुरीला यायचे, आणि रथयात्रा झाल्यानंतर परत वापस येताना महाप्रभूंचं दर्शन घ्यायचे, महाप्रभूंना आशीर्वाद मागायचे. तर हे चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे की कुलीन नावाचं ग्राम आहे, त्या कुलीन नावाच्या ग्रामाचे काही ग्रामस्थ महाप्रभूंना भेटतात रथयात्रा झाल्यानंतर. आपल्या आपल्या गावी परत जायच्या वेळेस ते महाप्रभूंना भेटतात आणि विचारतात की हे महाप्रभू, आम्ही काय आहोत, आम्ही तर गृहस्थ आहोत, मग तुम्ही कृपया आम्हाला सांगा की गृहस्थाचं आद्य कर्तव्य काय आहे, गृहस्थांचं कर्तव्य काय आहे. तेव्हा महाप्रभू सांगतात की कृष्ण सेवा, कृष्ण प्रेम, वैष्णव सेवा आणि नामसंकीर्तन, या 3 गोष्टी सांगतात त्यांना. तर मग पुढचा प्रश्न साहजिकच त्यांचा निर्माण होतो की कृष्ण सेवा तर समजू शकतो आपण, भगवंतांची काय किती वर्षिप आहे, भगवंतांना भोग लावणे, भगवंतांसाठी हार बनवणे, शृंगार करणे, हे तर आपण कृष्ण सेवा समजू शकतो, आणि नामसंकीर्तन पण समजू शकतो. पण वैष्णव सेवा या पॉइंट वरती ते भक्त विचारतात महाप्रभूंना की मग महाप्रभू सांगा की वैष्णव कोणाला म्हणायचं. तेव्हा महाप्रभू म्हणतात की जार मुखे शुनी एक बार कृष्ण नाम, तेही पूज्य श्रेष्ठ सभाकार. म्हणजे महाप्रभू म्हणतात की ज्या व्यक्तीने
एकदा देखील त्याच्या मुखातून कृष्ण नाम उच्चारण केलं आहे, सर्व मनुष्य समाजामध्ये तो श्रेष्ठ आहे. हे महाप्रभू सांगतात. तर हेतून आपण बघू शकतो की महाप्रभूंनी ही वैष्णवची व्याख्या पहिल्या भेटीत त्यांना ही दिली की जेव्हा व्यक्ती एकदा देखील कृष्ण नाम उच्चारण करेल तर त्याला आपण वैष्णव समजायला पाहिजे. त्याच्यानंतर अं, तेच भक्त दुसऱ्या वर्षी जेव्हा येतात जगन्नाथपुरीला रथयात्रा पार पडल्यानंतर ते असतील आणि त्याच्यासोबत इतरही काय असतील, रथयात्रा पार पडल्यानंतर ते परत महाप्रभूंच्या दर्शनाला जातात आणि महाप्रभूंना विचारतात की हे महाप्रभू, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की गृहस्थांची कर्तव्य अशी अशी आहेत, तर ते परत तोच प्रश्न विचारतात की वैष्णव. तेव्हा महाप्रभू दुसऱ्या वेळेस वैष्णव व्याख्या काय सांगतात बघा की कृष्ण नाम निरंतर जहार वदने सेई वैष्णव श्रेष्ठ भजत आहार चरणे. दुसऱ्या वेळेस महाप्रभू काय सांगतात की कृष्ण नाम ज्याच्या मुखामध्ये निरंतर आहे तो वैष्णव श्रेष्ठ, आणि मग भजत आहार चरणे. तुम्ही काय करा, अशा वैष्णवाचं निरंतर चरणाचं भजन करा किंवा त्यांची सेवा करा ज्यांच्या मुखामध्ये निरंतर कृष्ण नाम आहे. आणि परत तिसऱ्या वर्षी पण हीच घटना रिपीट होते आणि त्यावेळेस महाप्रभू वैष्णवची व्याख्या देतात की जहार दर्शने मुखे आईसे कृष्ण नाम तहार जानीह तुम्ही वैष्णव प्रधान. महाप्रभू म्हणतात की ज्या भक्तांना बघितल्या बघितल्या तुमच्या मुखामध्ये कृष्ण नाम येतं, तर अशा वैष्णव प्रधान भक्तांची तुम्ही काय करा, सेवा करा. बघा महाप्रभूंनी 3 व्याख्या दिल्या ऍक्च्युली, आणि हे आपल्यासाठी आहे की ह्या तिन्ही व्याख्या आपण बघू शकतो आणि ह्या व्याख्यांमधून शिकू शकतो की इव्हन एकदा देखील एखाद्या व्यक्तीने कृष्ण नाम घेतलं असेल तर तो पण महाप्रभूंच्या दृष्टिकोनातून वैष्णव आहे. आणि निरंतर जे कृष्ण नाम घेतात ते तर वैष्णव प्रधान आहेत, वैष्णव श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांच्या केवळ दर्शनाने आपल्याला कृष्ण नाम उच्चारता येतं, मुखामध्ये आपलं कृष्ण नाम येतं, ते तर वैष्णव प्रधान आहेत. तर हे महाप्रभू असे शिकवतात की आपल्याला आपण मग ह्याच्यातून हे असं शिकू शकतो की इव्हन एकदा देखील उच्चारण केलेला व्यक्ती हा वैष्णव कॅटेगरीमध्ये आहे. आणि मग आपण असं विचार करायला पाहिजे की आज मी कोणत्या वैष्णवासाठी दिवसभरात काय करू शकलो का, काय सेवा माझ्या हातून घडली का. कारण की हा काय आहे, भक्तीमध्ये फास्ट प्रगती करण्याचा एक राजमार्ग आहे, शॉर्टकट आहे की आपण वैष्णव सेवा करून भक्तीमध्ये फास्ट प्रगती करू शकतो. ह्या वैष्णव सेवेचं महात्म्य भागवत मध्ये पण आहे की एक श्लोक आहे भागवत मध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये की दुरापाही अल्प तपसा सेवा वैकुंठ वत्मसु, की हे वैष्णव सेवा जी आहे ती अतिशय दुरापा म्हणजे अतिशय दुर्लभ आहे. ज्यांचं अल्प तप आहे त्यांना तर खूपच दुर्लभ आहे ही वैष्णव सेवा. वैकुंठ वत्मसु म्हणजे जे वैकुंठाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत अशा भक्तांची सेवा ही खूप दुर्लभ आहे. हे भागवतामध्ये पण सांगितलेलं आहे की वैष्णवांची सेवा ही खूप दुर्लभ आहे, ज्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं देखील बघू शकतो. सर्वप्रथम आपण सर्व आपले जे काही गुरु शिष्य परंपरा असेल किंवा जे काही आपले आचार्य असतील त्या प्रत्येकाच्या चरित्रामध्ये आपण बघू शकतो की त्यांचं जे काही लाईफ स्पॅन आहे, त्यांचं जे काही जीवन प्रवास आहे त्यामध्ये त्यांनी वैष्णव सेवा ह्या सिद्धांताला खूप महत्व दिलेलं आहे. इव्हन आपण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पण बघू शकतो की असे बरेचसे भक्त आहेत जे वैष्णव सेवेद्वारे खूप मोठे सिद्ध झाले. ज्याच्यामध्ये जनाबाईचं उदाहरण खूप सुंदर आहे. या जनाबाई लहानपणीच घर सोडून आल्या, पंढरपूरमध्ये राहिल्या, आणि नामदेव महाराजांचे जे पिताजी होते
ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि ह्या जनाबाईंना नामदेव महाराजांच्या घरी राहून, त्यांच्या घरी भक्तच होते ते. नामदेव महाराजांचे पिताजी पण भक्त होते, नामदेव महाराज तर एकदम भक्त शिरोमणी होते. आणि हे आध्यात्मिक वातावरण आणि विशेष करून नामदेव महाराजांचं सानिध्य आणि त्यांची सगळ्यांची सेवा ह्या जनाबाई करत असत. त्या घरातले सगळे काम जनाबाई करत असत. तर ह्या सगळ्या भक्तांची सेवा करत करत जनाबाई इतक्या उच्च प्रतीच्या भक्त होऊन झाल्या की आपल्याला सर्वांना माहित आहे की जनाबाईंची जी काही घरची कामं असायची, म्हणजे काही दळण दळणे आहे, कोवऱ्या थापणे आहे, ह्या सर्व कामांमध्ये स्वतः भगवंत यायचे, विठ्ठल यायचे त्यांना करू लागायला. ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना ती स्टोरी माहिती आहे की एकदा संत कबीर पंढरपूरला आले आणि विठ्ठलाचं दर्शन झालं. नामदेव महाराजांचं दर्शन झाल्यानंतर कबीरजी म्हटले की मला जनाबाईंचं पण दर्शन घ्यायचं आहे, मी खूप ऐकलं आहे त्यांच्याविषयी. तर जेव्हा ते पोहोचतात, कबीर नामदेव महाराज जेव्हा जनाबाईचे तिथे पोहोचतात, जनाबाईचं दर्शन घ्यायला, तेव्हा जनाबाई एका स्त्री बरोबर भांडण करत असते गोवऱ्यांवरून, की ह्या माझ्या गौऱ्या आहेत, तू कशा काय घेतल्या, चोर आहेस, अशी जनाबाई त्या स्त्रीला म्हणत असते. तेव्हा संत कबीर खूप आश्चर्यचकित होतात, की ते म्हणतात की अरे बापरे, मी उत्तर भारतातून एवढ्या लांबून इतकी महती ऐकून आलो आणि बघतो तर काही जनाबाई काही गोऱ्यांसाठी भांडण करत आहे. तेव्हा ते म्हणतात की जना, कशावरून तू म्हणतेस की ह्या तुझ्या गोऱ्या आहेत? तेव्हा ती जनाबाई म्हणते की काहीच अवघड नाही, ह्या गौऱ्यांमध्ये तुम्ही गौऱ्या घेऊन कान लाव, बघा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती गौरी माझी आहे. आणि सगळे आश्चर्यचकित होतात, बघतात तर खरोखर त्यातील काही गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल नाव येत असतं. तर तेव्हा कबीर एकदम आश्चर्यचकित होतात, भावुक होतात आणि जनाबाईंना प्रणाम करतात आणि म्हणतात की जनाबाई, तुम्ही खूप महान संत आहात, तुमचा खूप अधिकार मोठा आहे. साक्षात निर्जीव वस्तूमध्ये मधून पण तुम्ही भगवंताचं नाव उच्चारण करून घेत आहात. तेव्हा जनाबाई म्हणतात की माझा काही अधिकार मोठा नाही, जे काय आहे ते माझे जे गुरु आहेत नामदेव महाराज, त्यांच्या सेवेमुळे मला हे प्राप्त झालेलं आहे. त्यांचा अधिकार मोठा आहे. नामदेव महाराज तर स्वतः भगवंतांना खाऊ घालायचे, भोग खाऊ घालायचे. विशेष करून त्यांची कथा प्रसिद्ध आहे. तर ही अशा प्रकारे वैष्णव सेवा खूप महत्वपूर्ण आहे. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकदा शिव आणि पार्वती संवाद आहे, ज्याच्यामध्ये ह्या वैष्णव सेवेचं महात्म्य सांगितलेलं आहे. की शिवजी म्हणतात पार्वतीला की हे पार्वती, आराधनानाम सर्वेशाम विष्णू आराधना परम, की ज्या काही आराधना आहेत सर्व देवी देवतांच्या असतील, ज्या काही आराधना असतील त्यामध्ये विष्णू आराधना सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तस्मात परतरम देवी, आणि ह्या विष्णू आराधनेपेक्षा पण परतरम म्हणजे आणखी श्रेष्ठ काय आहे हे देवी, तदीयानाम समर्चनम, म्हणजे विष्णूच्या आराधनेपेक्षा पण मोठी गोष्ट आहे की विष्णूशी संलग्न जे काही आहे त्यांची आराधना किंवा त्यांची पूजा किंवा त्यांची सेवा हे विष्णू आराधनेपेक्षा पण श्रेष्ठ आहे, असं स्वतः कोण म्हणतायत? शिवजी, जे सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. वैष्णवानाम यथा शंभो आपण ऐकतो. हे शिवजी म्हणतात की हे देवी, भगवान विष्णूंची आराधना तर सर्वश्रेष्ठ आहे, पण तस्मात परतरम, त्याहूनही अतिशय उच्च आहे, तदीयानाम, तदीय म्हणजे विष्णूशी संबंधित असलेले, मग ते भक्त आहेत किंवा काही भगवंताशी संबंधित वस्तू देखील आहेत. जसं आपण बघतो की करताल आहे, बलरामजीचा विस्तार आहे, मृदंग आहे, ह्या भगवंतांशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांची अर्चना किंवा त्यांची देखील आराधना हे विष्णू आराधनेपेक्षा पण मोठी आहे. आणि भगवंतांचे भक्त तर निश्चितपणे आहेतच आहेत. असं कोण म्हणते? शिवजी म्हणतायत. एक नरोत्तम दास ठाकूर एका भजनामध्ये पण म्हणतात की विषय विषम विष
सतत खाईनो, गौर कीर्तन रसे मग्न न होईनो. की म्हणतात की महाप्रभूंना म्हणतात की हे महाप्रभू, मी काय केलेलं आहे, पूर्ण जे माझं जीवन आहे हे ऍक्च्युली उच्च भक्तांचा, वरिष्ठ भक्तांचा भाव असतो की ते भगवंतांची भक्तीच करत असतात पूर्ण त्यांचं आयुष्यभर, पण त्यांचा भाव कधी नेहमी असा असतो की मी अतिशय पतित आहे. तर नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की विषय विषम विष, की हे जे विषय जे आहेत ना ते एक प्रकारचे विष आहे आणि मी ते सतत खात आलेलो आहे. आणि गौर कीर्तने रसे मगन न होईनो, आणि भगवंत गौर निताईच्या भजनामध्ये माझं मन हे लागलेलं नाहीये. छाडिया वैष्णव सेवा, हं? वैष्णव सेवा सोडली आहे तर मला भगवंतांच्या कीर्तनामध्ये कसा काय रस मिळू शकेल? तर ऍक्च्युली विष जे आहे, विष ज्याला आपण पॉइझन म्हणतो, ते एक प्रकारे फक्त आपल्या शरीराला दूषित करतं, किंवा शरीराला त्रासदायक होतं. आपण बघतो की विष पिल्याने माणसाचं शरीर दूषित होतं किंवा त्रास होतो शरीराला. पण जे विषय आहेत, जे विषय जे आहेत ते आपलं हृदय दूषित करतात. विषय म्हणजे जे काय आपल्या इंद्रिय तृप्ती आहेत, ते सर्व हे आपलं हृदय दूषित करतात. विष परवडलं एखाद्या वेळेस. नरोत्तम दास ठाकूर ह्या भजनामध्ये तेच म्हणतात की विषय जे आहेत ते विषम विष आहे. विषापेक्षा पण भयंकर आहे हे. कारण की आपण बघतो की विष हे कधीही आपलं चेतना दूषित करत नाही. त्यामुळे आपण बघतो बऱ्याचशा घटना वाचतो, पेपरमध्ये ऐकतो, टीव्ही मध्ये, की प्रेमियाने प्रेमिकाने विष पिऊन आत्महत्या केली, कारण की त्यांचं ते कॉन्शियसनेस डिस्टर्ब झालेलं नाही, त्यांना फक्त शरीर संपवायचं होतं, पण ते चेतना तीच ठेवायची होती त्यांना. त्यांचा असा विचार असतो की नेक्स्ट बर्थ मध्ये तर आम्ही एकत्र येऊ. हा? तर हे विष फक्त आपल्या शरीराला संपवू शकतं, पण विषय जे आहेत ते आपल्या हृदयाला दूषित करतात. आणि ह्या विषयांपेक्षा पण घातक आणखी एक गोष्ट आहे, जे आहेत विषयापेक्षा घातक आहेत विषयी, म्हणजे वारंवार सतत ह्या विषयांचं सेवन करणारे विषयी लोक किंवा विषयी व्यक्ती, ज्याला आपण कामुक व्यक्ती म्हणू शकतो. तर हे विषयी व्यक्ती विषयापेक्षा पण घातक आहेत, कारण की हे सतत विषयांचं चिंतन करत असतात आणि हे त्या विषयांचं गुणगान पण करत असतात हे विषयी लोक. हे कधीच तुम्हाला विषयांपासून होणारे दुष्परिणाम नाही सांगणार, त्याचे सगळे फायदे सांगणार. एक अशीच एक छोटीशी ही आहे, काय म्हणू आपण त्याला, एक जोक आहे की एकदा काय होतं, जी अल्कोहोल जे आहे, दारू जी आहे ती किती वाईट आहे हे पटवून देण्यासाठी एकदा एक छोटस सभा भरते, आणि त्या सभेमध्ये सगळे दारुडे समोर बसलेले असतात आणि त्यांच्या समोर एका टेबलवरती एक प्रयोग दाखवण्यात येतो. एका ग्लासमध्ये काही किडे असतात आणि एका ग्लासमध्ये दारू असते. मग ते जे पटवून द्यायला आलेले जे असतात शिक्षक लोक, ते त्या दारुड्यांच्या समोर तो प्रयोग करतात की हे बघा, म्हणतात ह्या ग्लासमध्ये काय आहे, भरपूर सारे किडे ठेवलेले आहेत बघा, ते दिसतात का तुम्हाला, जिवंत आहेत, सगळे वळवळ करतायत. आणि आता आम्ही काय करतोय, ह्या ग्लासमध्ये एक ग्लास दुसऱ्या ग्लास मधली दारू त्याच्यामध्ये ओततोय. मग सगळे बघत असतात. मग त्या किड्याने भरलेल्या ग्लासमध्ये ती दारू ओतली जाते. जशी दारू त्या ग्लासमध्ये ओतली जाते किड्यांच्या ग्लासमध्ये, तसे ते किडे लगेच थोड्या वेळात मरून जातात सगळे. मग त्यांना वाटतं त्या शिक्षकांना की ह्यातून काहीतरी आता हे शिकले असतील, काहीतरी हा प्रयोग आमचा यशस्वी झाला आहे की नाही, म्हणून विचारतात ते समोर बसलेल्या दारोड्यांना. काय शिकला आता तुम्ही, काय शिकला सांगा. तर त्यातला एक दारोडा उठतो आणि म्हणतो की ह्यातून आम्ही असं शिकलो की दारू पिल्याने पोटातले सगळे जीवजंतू मरून जातात. सगळे किड्या मुंगी आळ्या मरून जातात. तर हे असे असतात विषयी लोक, हे कधीच विषयाचं दुष्परिणाम नाही सांगणार, त्याचे फायदे सांगणार. त्यामुळे विषयांपेक्षा पण विषयी लोक खूप खतरनाक आहेत. अशा लोकांचा अजिबात आपण संग नाही केला पाहिजे. तर नरोत्तम दास ठाकूर हे सांगतात की विषम विष आहे, जे विषय आहे हे विषयापेक्षा पण खतरनाक आहेत विषय, आणि विषयी विषयापेक्षा पण खतरनाक आहे.
आता हे वैष्णव सेवे संबंधात एक खूप सुंदर सत्य घटना आहे, ते आपण ऐकली असेल. परत एकदा आपण ऐकू की आपल्या सर्वांना माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये कांचीपूर्ण नावाचे एक मोठे आचार्य होऊन गेले, जे यमुनाचार्यांचे शिष्य होते. तर हे कांचीपूर्ण एक ठिकाण आज पण आहे. वरदराज मंदिर आहे आणि हे वरदराजांची सेवा करायचे कांचीपूर्ण. आणि कांचीपूर्ण इतके शुद्ध भक्त होते, हे वरदराजांना सेवा करत असताना संभाषण करायचे वरदराजशी. ते वरदराज जे आजही आहे ते मंदिर. तर हे कांचीपूर्ण साक्षात भगवंतांशी संभाषण करायचे आणि हे सगळीकडे माहिती होतं. आणि ह्यांचं संभाषण रोज व्हायचं एका ठराविक वेळी. कांचीपूर्ण भगवंतांना भोग लावलं की भगवंतांना चावर करायचे भोग झाल्यानंतर, आणि त्या दरम्यान यांचं संभाषण व्हायचं भगवंतांचं आणि कांचीपूर्ण आचार्यांचं. एकदा एक भक्त कांचीपूर्ण भेटला आणि म्हणाला की हे महाराज, तुम्ही काय करा, तुमचे जे वरदराज जे आहेत भगवंत, त्यांना माझ्यासाठी एक प्रश्न विचारा, की त्यांना विचारा की हे भगवंता, हा हा जो अमुक व्यक्ती आहे मी, तर मी ह्या जन्मानंतर तुमच्या धामाला येईल का? हं? एवढं विचारा तुम्ही कृपा करून. तर कांचीपूर्ण म्हणाले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी विचारतो भगवंतांना. मग दुसऱ्या दिवशी कांचीपूर्ण भगवंतांना चावर करत होते, तेव्हा त्यांनी भगवंतांना विचारलं की हे भगवंता, असा असा आपल्या येथील एक रहिवासी भक्त आहे आणि तो विचारत आहे की या जन्म झाल्यानंतर तो तुमच्या धर्माला येणार आहे का वैकुंठाला? तेव्हा वरदराज म्हणतात की हो, निश्चितपणे हा त्याचा शेवटचा जन्म आहे आणि हा जन्म संपल्यानंतर तो निश्चितपणे माझ्या धर्माला येणार आहे. मग कांचीपूर्ण त्या व्यक्तीला हा निरोप देतात की अरे, भगवंत म्हणाले आहेत की तुम्ही निश्चितपणे हा जन्म झाल्यानंतर माझ्या धामाला येणार आहात. मग मात्र जे कांचीपूर्ण आहेत आचार्य, त्यांना पण वाटतं की अरे, मी पण विचारलं पाहिजे, की माझं पण ह्या जन्मानंतर भगवत धाम आहे की नाही. पण कसं विचारू ह्या थोडस ते कन्फ्युजन मध्ये असतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते भगवंतांची सेवा करत असतात, तेव्हा त्या कन्फ्युजन मध्ये असले तर भगवंत तर सर्व ज्ञाता आहेत. भगवंत स्वतःहून म्हणतात की हे कांचीपूर्ण, तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का? मला असं आज वाटत आहे की तुम्हाला काहीतरी माझ्याशी विचारायचं आहे, त्यामुळे विचारा निसंकोचपणे. मग कांचीपूर्ण भगवंतांना चावर करत असतात आणि विचारतात की हे भगवंत वरदराज, तुम्ही मला सांगा की माझं पण ह्या जन्मानंतर तुमच्या धामाला येणं आहे ना फिक्स? तेव्हा भगवंत म्हणतात की नाही, अजिबात नाही. तेव्हा कांचीपूर्ण एकदम हे होतात, म्हणतात बापरे, कसं काय? तर भगवंत म्हणतात की हे कांचीपूर्ण, तुम्ही माझी सेवा तर खूप करत आहात, पण माझे जे भक्त आहेत, वैष्णव सेवा तुमच्याकडून नाहीये झालेली, त्यामुळे तुमचं वैकुंठ गमन या जन्मानंतर तर नाहीये. हा, हे वाक्य किंवा हे शब्द ऐकल्या ऐकल्या कांचीपूर्ण भगवंतांना जे चावर करतात तो चावर तिथेच ठेवतात आणि लगेच निघून जातात. म्हणतात की जर तुमच्या सेवेने जर माझं वैकुंठ धाम नसेल आणि वैष्णव सेवेने असेल तर मी काय केलं पाहिजे? वैष्णव सेवाच केली पाहिजे. आणि हे पुढे आहे वर्णन की हे कांचीपूर्ण निघून जातात आणि बऱ्याचशा वैष्णवांकडे जातात आणि सेवा मागतात, पण कुणीच त्यांना सेवा द्यायला तयार होत नाही, कारण की ते स्वतः एवढे महान आचार्य असतात. सगळीकडे त्यांच्याविषयी ख्याती असते की हे साक्षात वरदराजाशी संभाषण करत आहेत, तर त्यांना कोणी सेवा काहीच देत नाही. तेव्हा मग ते काय करतात की त्यांचं जे सॅफ्रॉन आहे, भगवस्त्र आहे, ते चेंज करतात आणि व्हाईट ड्रेसमध्ये थोडस वेशांतर करून एका ठिकाणी त्यांच्याच गुरुभाऊंकडे जातात आणि त्यांच्या तिथे सेवा मागतात. आणि ते मग ते एवढे ओळखायला नाही येत, तर त्यांच्या गोशाळेमध्ये त्यांना ती सेवा मिळते. आणि गोशाळेमध्ये सेवा मिळाल्यानंतर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर काय होतं, एक दिवशी खूप पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये कांचीपूर्ण भिजतात. आणि त्यावेळेस भिजल्यानंतर त्यांच्याकडे जो अंगावरती जो धोती कुर्ता असतो व्हाईट वाला, तो भिजतो आणि त्यांच्याकडे मग बॅग मध्ये तो सॅफ्रॉन वाला धोती कुर्ता असतो.
तर ते मग भगवंतांना तो भगवा धोती कुर्ता धारण करतात आणि त्याच वेळेस त्याचे गुरु भाऊ त्यांना बघतात आणि ते आश्चर्यचकित होतात की हे कांचीपूर्ण तुम्ही कसे काय? तर ते म्हणतात की असं असं मला सेवा करायची होती म्हणून मी आलो होतो. आणि ते मग थोडेसे व्यथित होतात. पण मग त्यानंतर जेव्हा कांचीपूर्ण वरदराजकडे जातात आणि वरदराजींना विचारतात की आता मी पात्र झालो आहे की नाही, माझी पात्रता झाली आहे की नाही, तेव्हा मात्र वरदराजी म्हणतात की हो, निश्चितपणे आता तुम्ही माझ्या धामाला वैकुंठाला येण्यासाठी पात्र झालेले आहात. हम्म. तर हे एवढं वैशिष्ट्य आहे वैष्णवांची सेवा करणे. त्याच्यामध्ये अं, इव्हन आपण हे देखील बघू शकतो की आपण जेव्हा नामजप करतो, तर नामजपामध्ये पण नामजप किंवा सतत नामस्मरण हेच आपल्या आयुष्याचं गोल नाही ऍक्च्युली. जो नाम जप आहे, हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप करतो आणि ह्या नाम जपाचा, ह्या 16 अक्षरी महामंत्राचा अर्थ देखील हाच आहे की हे भगवंत, हे कृष्ण किंवा हे राधाराणी, तुम्ही काय करा, तुम्ही मला सेवेमध्ये लावा, तुमच्या सेवेमध्ये लावा. तर हे सेवा हेच मुख्य तत्व आहे. आणि भगवंत देखील म्हणतात की जो व्यक्ती म्हणतो की मी भगवंतांचा भक्त आहे, तो माझा भक्त नाहीये. जो माझ्या भक्तांचा भक्त आहे, दास दासानुदास जेव्हा व्यक्ती होतो, तेव्हा मात्र भगवंत म्हणतात की हा, आता हा माझा भक्त आहे. एकदा हम्म, परमपूज्य राधानाथ महाराजांच्या प्रवचनामध्ये प्रवचनानंतर प्रश्नोत्तर चालू असताना एका भक्ताने विचारले की महाराजांना, महाराज, की आपण बघतो हरे कृष्ण संस्थेमध्ये जे विग्रह असतात त्या विग्रहांची नावं अशा प्रकारे असतात की श्री श्री राधा कुंज विहारी, श्री श्री राधा गोविंद देव, श्री श्री राधा पंढरीनाथ. तर ह्या सगळ्या ठिकाणी भगवंतांचे जे नाव आहेत, भगवान श्रीकृष्णांची जी नावं आहेत ती वेगवेगळी आहेत, पण राधा राणीचं नाव तेच ठेवलेलं आहे. राधा हे सेम आहे. पुढील भगवंतांचं नाव बदललेलं आहे प्रत्येक ठिकाणी. कुठे गोविंद देव आहे, कुठे पंढरीनाथ, कुंज बिहारी, राधा बिहारी. तर हे असं का बरं? तेव्हा महाराज उत्तर देतात की कृष्ण जे आहेत ते एन्जॉयर आहेत, म्हणजे ते स्वतः आनंद प्राप्त करणारे आहेत. आणि जो आनंद प्राप्त करणारा व्यक्ती असतो, त्याच्यामध्ये त्याला व्हरायटी म्हणजे विविधता आवडत असते. असं म्हटलं जातं की व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट. विविधता मध्येच खरा आनंद असतो. आपल्याला रोज एकाच प्रकारचा प्रसाद दिला, समजा रोज खिचडी दिली, तर आपण बोर होऊन जातो. बदललं पाहिजे आयटम, आहे की नाही? तसं भगवंत काय आहेत, रसराज आहेत. त्यामुळे भगवंतांना वेगवेगळी नावं आवडतात किंवा भगवंत नाव धारण करतात त्या लीलानुरूप. पण श्रीमती राधाराणी जे आहेत त्यांचा मात्र भाव एकच असतो, तो सेवाभाव असतो. त्यामुळे राधाराणींचा भाव कधीच बदलत नाही, सेवाभाव हा नित्य राहतो. म्हणून राधा हे नाव प्रत्येक विग्रहाच्या तिथे कॉमन राहतात. आणि तिथून भगवंतांचे नाव हे चेंज होतात. तर अं, म्हणून हे आपण बघू शकतो की राधा तत्व जे आहे तेच मुख्यतः सेवा प्रधान आहे. भगवंतांची सगळ्यात जास्त सेवा किंवा सगळ्यात विशेष सेवा ह्या श्रीमती राधाराणीच करू शकतात. आणि मग त्याच्यानंतर राधाराणीच्या जे काही सेविका आहेत, मंजिरी आहेत, तर ह्या दासींची दासी हे होणं आपल्याला आवश्यक आहे. तर त्यामुळे प्रभुपाद पण म्हणायचे की गोपी भृत पद कमलो दास दासानुदास, हे आपल्याला भगवंतांचे दास नाही व्हायचे, भगवंतांच्या दासांचे दास व्हायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपलं सेवा प्रधान आंदोलन आहे. आपण बघू शकतो प्रभुपादांनी पण
एवढे विशेष सगळ्या जगभर वेगवेगळ्या मंदिरांची स्थापना केली. आज ही प्रभुपादांचे जे शिष्य आहेत ते इतकं हेल्थ खराब आहे, इतके ट्रॅव्हलिंग करत आहेत, तरी देखील प्रयास पूर्ण चालू आहे की जास्तीत जास्त जीवांपर्यंत भगवंतांचं नाव पोचावं, भगवंतांचे दर्शन व्हावं, मंदिरांची स्थापना व्हावी. आपण काही दिवसापूर्वी परमपूज्य गोपाल कृष्ण महाराजांविषयी बरंच ऐकलं असेल, वाचलं असेल, बघितलं असेल की महाराजांचं वैष्णव सेवा हे खूप मोठं हे होतं, भाव होता महाराजांचा की वैष्णवांची सेवा. आता काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की खारघर मंदिराचं पण उद्घाटन झालं. तर त्या मंदिराच्या पण प्रेरणेमध्ये महाराजांचा खूप मोठा हे होता. तर अशा प्रकारे बघू शकतो की इव्हन प्रभुपादानंतर देखील आपले जे गुरुवर्य आहेत ते देखील हेच मिशन किंवा हाच भाव हृदयामध्ये धारण करून आहेत की जास्तीत जास्त जीवदया किंवा वैष्णव सेवा हे करणे आहे. तर अशा प्रकारे वैष्णव सेवेत खूप महत्व आहे. तर वेळ प्रभूजी काही क्वेश्चन आन्सर पण घेऊ शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. वैष्णव अपराध झाल्यावर काय करायला पाहिजे? वैष्णव अपराध झाल्यावरती काय करायला पाहिजे? तर वैष्णव अपराध झाल्यावरती ज्या वैष्णवाप्रती अपराध झालेला आहे त्या वैष्णवांकडे जाऊन क्षमा मागणं हाच मार्ग उरतो. कारण की स्वतः भगवंत पण बरेच भागवतामध्ये आपल्याला माहिती आहे की अंबरीश महाराज आणि दुर्वासा मुनींची कथा आहे. जे अंबरीश महाराज जे दुर्वासा मुनी अंबरीश महाराजांप्रती अपराध करतात आणि भगवंतांचं सुदर्शन ऑटोमॅटिक भगवंतांची आज्ञा पण न घेता दुर्वासा मुनीच्या पाठीमागे लागतं आणि हे दुर्वासा मुनी भगवंतांना पण शरण जातात. ते म्हणतात की हे भगवंता तुम्ही काय करा, तुमचं सुदर्शन आहे तुम्ही माघारी घ्या. कारण की मी ब्रह्माजींकडे जाऊन आलो, शिवजींकडे जाऊन आलो, पण कोणीही हे घेण्यास समर्थ होऊ शकले नाही, तर तुम्ही तरी कृपया हे सुदर्शन तुमचं परत घ्या. तेव्हा भगवंत पण म्हणतात की मी पण हे सुदर्शन परत घेऊ शकत नाही, कारण की मी काय आहे, अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. बघा साक्षात भगवंत जे स्वराट आहेत, कशाच्याही बंधनात नसतात भगवंत, पण भक्तांच्या प्रेमाच्या बंधनात भगवंत बांधले जातात. तर हे भगवंत म्हणतात दुर्वासा मुनींना की तुम्ही काय करा, अंबरीश महाराजांची शरण घ्या आणि अंबरीश महाराज जेव्हा तुम्हाला क्षमा करतील तेव्हाच हे सुदर्शन शांत होईल. तसंच घडतं मग. तर वैष्णव अपराधावरती उपाय हाच आहे की त्या वैष्णवांची क्षमा मागणं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, जसं आता तुम्ही अंबरीश महाराजांचं उदाहरण केले की वैष्णव अपराध घडला, त्याचा प्रभाव दिसला की बाबा सुदर्शन चक्र मागे लागलं, पण आपण ज्यावेळेस वैष्णव अपराध करतो तसं आपल्याला काय दिसत नाही, त्यामुळे आपल्याला कळत पण नाही की हे वैष्णव अपराध काय घडलाय. तर वैष्णव अपराध घडतोय हे आपल्याला समजण्यासाठी आपण काय गोष्टी पालन करावे किंवा काय कसं असं, आणि वैष्णव अपराध घडवून म्हणून काय काळजी घ्यावी त्याच्यात थोडं स्पष्ट. तर विशेष प्रश्न आहे आणि तसा अवघड प्रश्न आहे की वैष्णव अपराध घडतोय हे आपल्याला कसं समजणार. तर ज्याच्यासाठी जे महाप्रभूंचे 3 सिद्धांत होते की नामरुची, वैष्णव सेवा. तर ह्याच्यामध्ये नामरुची हे फर्स्ट आहे की जेवढं जास्त तुम्ही नाम जप करणार, नामस्मरण करणार, त्याद्वारे हृदयाला जोपर्यंत जेवढं शुद्ध करणार तेव्हा तुम्ही वैष्णव सेवेमध्ये अपराध कमी करणार. त्यामुळे तर महाप्रभूंनी, मी असं ऐकत होतो
की त्यामुळे नामरुची हे प्रथम ठेवलं की जेव्हा आपण नामस्मरण शुद्ध नाम करू तेव्हा आपल्याला समजता येईल की हृदयामध्ये की आपल्याकडून वैष्णव अपराध होत आहे का वैष्णव सेवा होत आहे. आणि त्यातूनही काही वरिष्ठ वैष्णवांकडून किंवा ज्यांना काही साक्षात्कार आहेत अशा वैष्णवांकडून मी ऐकल्यामध्ये आहे की जेव्हा व्यक्ती नाम वैष्णव अपराध करतो तेव्हा त्याच्या नाम जपामध्ये त्याला फरक दिसून येतो. त्याचा जो नाम जप आहे तो लेवल खाली खाली किंवा त्याच्यात रुची कमी कमी व्हायला सुरुवात होते. भगवंतांच्या नामामध्ये रुची त्याची कमी कमी व्हायला सुरुवात होते. तर ही गोष्ट तो व्यक्ती समजू शकतो. आणि वैष्णव अपराध होऊ नये ह्यासाठी काळजी अशीच घ्यावी लागणार की जास्तीत जास्त अवेअर. जसं महाप्रभूंनी पण वैष्णवाची डेफिनेशन सांगितली की इव्हन एकदा जरी एखाद्या व्यक्तीने नाम घेतलं असेल तर तो देखील वैष्णव कॅटेगरीमध्ये येतो. तर हे आपण जोपर्यंत सगळ्या गोष्टी शिकून घेऊ आणि त्याच्याविषयी अवेअर होऊ तर आपण ते वैष्णव अपराध टाळू शकतो. ठीक आहे का मधुर बोलतो? धन्यवाद ब्रो, धन्यवाद. हरे कृष्ण. हा प्रभू. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. येते आवाज ब्रो, बोला. आवाज येतोय ना? हो हो येतोय येतोय येतोय, बोला प्रभू. सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभुजी, जे आज प्रश्न चालू आहेत त्याच्या पुढे जाऊन एक मला प्रश्न पडलेला आहे की वैष्णव अपराध झाल्यानंतर आपण क्षमा मागणं हे योग्य आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या वैष्णवांचा आपल्याकडून अपराध झाला, आपण त्यांना क्षमा पण मागितली, परंतु हृदयामध्ये आपल्या अजून काही गोष्टी राहिल्या की आपण खरंच अपराध करायला नव्हता पाहिजे. मग ह्यासाठी काही प्रायश्चित्त आपण करू शकतो का किंवा प्रायश्चित करण्याचे काही विधी आहेत का? असं आहे प्रभूजी की ज्या वैष्णवाप्रती आपण अपराध केला आहे त्या वैष्णवाद्वारे सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व प्रायश्चित्तामध्ये येतील किंवा तो वैष्णव आपण जर प्रसन्न करू शकलो तर तो निश्चितपणे ते वैष्णव अपराधाचं आपलं चालन होऊ शकतं. म्हणजे मग कोणत्याही प्रकारे तुम्ही त्या वैष्णवाची सेवा करा आणि ते वैष्णव प्रसन्न झाले किंवा त्यांनी क्षमा केली तर निश्चितपणे आपण त्या अपराधापासून मुक्त होऊ शकतो. आणि हेच आहे की आपण जास्तीत जास्त अवेअर राहणं, शक्यतो वैष्णव अपराध होऊ नये आणि झाले तर त्या वैष्णवाला लगेच आपण क्षमा मागू शकतो, अजिबात वेळ न घालवता. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. तर आजच्या सेशन बद्दल म्हणजे मला तुम्ही सांगितलेल्यामध्ये थोडेसे पॉइंट्स खूप आवडले, म्हणजे नाही का ह्या सेशनच्या संबंधित, तर त्याच्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हो पहिलं हो. जे साधू संतांचं महत्व आणि ते कशा प्रकारे आपल्यावर म्हणजे जीवेवर दया करतात ते गोष्ट खूप छान वाटलं. आणि महाप्रभूंचं पण उदाहरण खूप छान वाटलं. जसं महाप्रभूंना कोणी काय बोललं तर जास्त राग येत नाही, पण महाप्रभूंच्या भक्तांना कोणी काय बोललं तर भगवंत सहन करू शकत नाहीत. ते पॉइंट खूप छान वाटलं. म्हणजे जर आपण भगवंतांच्या शरण गेलो तर या संसारामध्ये आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, असं तुमच्या पॉइंट्स मधून मला असं समजलं. तर प्रभूजी खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून सेशन मध्ये लेक्चर देण्याचं कृपा केलात आमच्यावर. तर जॉईन झालेल्या सर्व भक्तांचं पण आम्ही पुन्हा एकदा इस्कॉन बीड IYF तर्फे आम्ही धन्यवाद आणि पुढच्या सेशनसाठी तुम्हाला आम्ही स्वागतोत्सव देऊ. तर असंच सर्व भक्त ऑनलाईन सेशनसाठी जॉईन व्हा. तसंच प्रभूजी पण नेहमी आम्हाला लेक्चर देऊन मार्गदर्शन करावे असं प्रभूजींच्या चरणी प्रार्थना. तर मधुर गौर प्रभू. हरे कृष्णा. तर तुम्ही सर्व भक्तांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि मी जसं म्हटलं की हे जे आहेत हे सगळे वरिष्ठ भक्तांचे काही साक्षात्कार आहेत, त्यांचे जे काही लेक्चर मी ऐकले किंवा वाचले, तर ह्या गोष्टी जेवढ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील तेवढ्या तर मला पण मी स्वतःसाठी फायदेशीर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की हे विशेष शुद्धीकरण आहे माझं देखील.
तर यासाठी पण मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. हा, हरे कृष्ण. तर आता आपण थांबूया सर्वांनी. हो, हरे कृष्ण.